नमस्कार मित्रांनो, श्री ऑडिओ स्टोरी कॉर्नर या मराठी भय कथा चॅनलवर आपले स्वागत आहे. आजच्या कथेचं शीर्षक आहे देवदे फाटा. तर चला कथेला सुरुवात करतो. रमेश आपल्या मित्रांसोबत प्रमोशन झाल्याच्या खुशीमध्ये उमेश आणि परवीन यांच्याबरोबर कोकणात कार घेऊन निघाला होता. शनिवारी संध्याकाळी 4 वाजता ते मुंबईकडून कोकणाकडे निघाले होते. शनिवारी असल्याकारणे कोकणाकडे भरपूर गाड्यांची वर्दळ होती आणि भरपूर ट्रॅफिकही झालं होतं. त्यामुळे कंटाळून रमेशने रात्री 10 वाजायच्या सुमारास चिपळूणला एका धाब्याजवळ गाडी थांबवली. आता थकल्यामुळे कोणालाही अंगात त्राण उरला नव्हता. त्यामुळे रमेशने घाई न करता तिकडेच धाब्यावर पोट भरून जेवण केलं आणि उमेश आणि परवीन यांनी दोघांनी भरपूर नॉनव्हेज जेवणाचं सेवन केलं आणि उरलेलं जे जेवण होतं त्यांनी पार्सल करून पॅक करून गाडीमध्ये घेतलं. आता पुढचा प्रवास रात्री 11 वाजता परत सुरू झाला. धाब्यावरून रात्री 11 वाजता गाडी निघाली. आता रमेशला बरोबर मामाच्या घरी देवगडला पोचायचं होतं. त्यामुळे त्यांनी इथे तिथे कुठेही लक्ष न देता गाडी ड्रायव्हिंगवर कॉन्सन्ट्रेशन केलं आणि तो आता ड्रायव्हर सीटवर एकटाच होता. परवीन आणि उमेश मागच्या सीटवर बसले होते. रमेशचं लक्ष फक्त रोडवर होता आणि परवीन आणि उमेश पाठी झोपले होते. आता रमेशलाही झोप येऊ लागली होती. त्यामुळे तो कसं तरी गाडी ढकलत होता आणि तो कार सुसाट वेगाने चालवत होता. आता बघता बघता रात्रीचे 12:30 वाजले होते आणि ती लोक पाली नजीक आले होते. आता पालीवरनं 2 रस्ते फुटले होते. एक जात होता गोवाकडे आणि दुसरा रस्ता जात होता कोल्हापूरकडे. रमेशनी झोपेच्या नादात गाडी कोल्हापूरच्या दिशेने वळवली. आता गाडी सुसाटपणे कोल्हापूरच्या दिशेने जाऊ लागली आणि जवळजवळ 12-15 किलोमीटर नंतर पुढे आल्यानंतर अजून 2 रस्ते फुटले आणि त्या दुसऱ्या रस्त्याकडे कळत नकळत रमेशने गाडी झोपेच्या नादात वळवली. तर रमेशला झोप आवरत नव्हती म्हणून रमेशने थोडे पुढे जाऊन गाडीच्या रस्त्या शेजारी जाऊन गाडीचा AC चालू करून काचा बंद करून तिथे झोपण्याचा निर्णय घेतला. आता तिघही AC मध्ये गाडीच्या आतमध्ये झोपले होते. पण हे थोड्या वेळासाठी होतं मित्रांनो. थोड्याच वेळात गाडीला पाठून जोराचा धक्का जाणवला सगळ्यांना. तिघांची झोप एकदम थडकन उडली आणि तिघं खडबडून जागे झाले. धक्का कशाचा लागला हे बघण्यासाठी रमेश कारमधून बाहेर पडला. त्याच्या पाठोपाठ उमेश आणि परवीन दोघेही बाहेर पडले. पण बाहेर त्यांना अंधाराशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं आणि बाहेर भयानक वारा सुटला होता. आता आजूबाजूच्या परिसरात काळा कुचलंही नव्हतं आणि एक भयानक शांतता पसरलेली होती. आता रमेश, उमेश आणि परवीन तिघं कारमधून पुढच्या प्रवासासाठी निघाले. हा प्रवास त्यांच्यासाठी किती भयानक होणार होता रस्ता चुकल्यामुळे हे त्यांना माहिती नव्हतं. आता जराच पुढे गेले होते ही लोक. ते इतक्यात कारच्या हेडलाईटमधून रमेशला एक भला मोठा ससा दिसला. रमेशला हा ससा बघून काहीच कळत नव्हतं हा ससा आहे का दुसरा कुठला प्राणी आहे. पण तो भला मोठा सस्याचा सारखा प्राणी दिसत होता. त्यामुळे त्यांनी ती गाडी सश्याच्या जवळ नेली आणि त्याला उडवण्याचा प्रयत्न केला. अचानक गाडी जशी सश्याजवळ गेली तो ससा अदृश्य झाला आणि गायब झाला. हा प्रकार उमेश आणि परवीन रमेशबरोबर बघत होते. त्यामुळे ते परत तिघंजणं घाबरले आणि रमेशने फटकन ब्रेक मारून गाडी थांबवली आणि गाडीच्या बाहेर येऊन बघितलं तर त्यांना ससा वगैरे काही दिसला नाही. आता रमेश हाच विचार करत होता की ससा गेला कुठे आणि तो परत कारमध्ये येऊन बसला. रमेश बरोबर उमेश आणि परवीन हा प्रकार बघून अक्षरशः चक्रावून गेले होते. आता तिघही एकमेकांशी काही बोलत नव्हते. रमेशचं सगळं लक्ष रोडवर होता आणि तो आता गाडीचा वेग वाढवत कधी तो रोड संपतोय असं त्याला झालं होतं. म्हणून तो गाडी स्पीडनी पुढच्या दिशेने निघू लागला आणि जसा जसा तो पुढे जात होता रोड पुढे पुढे वाढत चालला होता आणि अचानक त्याला लांबच दूरवर एक काळ्या कलरची लांब सडक बाई दिसली जी हात करून लिफ्ट मागण्याचा इशारा करत होती. रमेशला आधी काहीच कळलं नाही म्हणून रमेशनी उमेशला आणि परवीनला विचारलं थांबूया का. तर परवीन आणि उमेश बोलला नको, आपण नको थांबूया. पण रमेशला काहीच समजत नव्हतं. तो बोलला की इतक्या रात्रीच्या वेळेत कोण गरजू बाई असेल तर आपण मदत करूया.
म्हणून या इराद्याने रमेशनी गाडी नेऊन त्या बाईच्या जवळ उभी केली. गाडी त्या बाईच्या बाजूला उभी होताच रमेशनी त्या बाईला विचारलं, ताई तुम्हाला कुठे जायचं आहे का? तर ती बाई बोली, हो दादा, माझी शेवटची एसटी चुकली म्हणून मी पायी पायी पालीपासून आता गावाकडे चालत जात आहे आणि इतक्या भल्या रात्री मला कोणी दिसलं नाही आणि लांबच्या प्रकाशातनं तुमची गाडी येताना दिसली म्हणून मी तुम्हाला हात केला. प्लीज मला पुढपर्यंत सोडा ना, माझे घरातले वाट बघत असतील. रमेशला त्या बाईची दया आली म्हणून तिला त्यांनी फ्रंट सीटवर बसवलं. आता ती बाई आणि हे तिघजण कारनी पुढच्या रस्त्याकडे निघू लागले. आता थोड्याच अंतरावर तिचं गाव येणार होतं म्हणून ती बाई बोली, दादा अजून थोडं पुढे जायचं आपल्याला. आणि जसं रमेशनी ऐकलं, रमेश बोलला, अजून किती पुढे? तर ती बाई बोली, दादा अजून थोडं पुढे. आणि जरा पुढे अंतरावर गेल्यावर ती बाई बोली, थांबा इथे दादा, माझं गाव जवळच आहे, मला इथेच थांबवा. तर रमेशनी फटकन गाडी थांबवली. बाई गाडी थांबचाच लगेच उमेशला आणि परवीनला बोलली, दादा तुमच्याकडे मटणाचा वास येत आहे, ते मला भेटेल का? मला फार भूक लागली आहे. परवीनला आणि उमेशला अचानक संशय आला की ह्या बाईला कसं माहिती आहे की आपल्याकडे नॉनव्हेज आहे. मग ते आधी हो नाही करता करता ते बोलले, नाही आमच्याकडे नॉनव्हेज. तुला कोणी सांगितलं? ती बोलली, नाही मला माहिती आहे, मला वास येतोय, तुमच्याकडे नॉनव्हेज आहे, प्लीज मला द्या ना, मला भूक लागली आहे, मग मी इथून निघून जाईन, मला फार भूक लागली आहे, मला प्लीज ते द्या, मला भूक लागली आहे. आता रमेशला पण काहीच समजत नव्हतं काय चाललंय, कारण त्या बाईला कसं कळलं होतं की यांच्याकडे नॉनव्हेज आहे. तर रमेश पण बोला, नाही आहे ताई आमच्याकडे नॉनव्हेज, तुला कोणी सांगितलं? तर ती बाई बोली, आहे तुमच्याकडे, जर द्यायचं नसेल तर नका देऊ, पण खोटं बोलू नका. मग त्या बाईनी लगेच रमेशला सांगितलं, थांब इकडे आता दादा, माझं स्टॉप आलेला आहे, माझी गावाची वेश आलेली आहे, मी ते थांबते, मग तुम्ही पुढे निघून जा, पण इकडे जास्त वेळ थांबू नका, ही जागा चांगली नाही आहे. रमेशनी गाडी लगेच तिकडे थांबवली आणि ती बाई कारमधनं उतरली आणि पुढे चालू लागली. रमेश पण कारमधनं बाहेर उतरला आणि तिच्याकडे बघू लागला. आता रमेशला तिच्या चालण्यावर संशय आला म्हणून रमेश जरा पुढे जाऊन बघितलं तर त्या बाईचे पाय वाकडे होती आणि ती पुढे पुढे चालत होती. आता रमेश बरोबर उमेश आणि परवीन पण हे बघत होता. ते पण लगेच गाडीच्या बाहेर आले आणि अचानक बघता बघता त्यांच्या डोळ्यासमोर ती बाई अदृश्य झाली. आता तिघांची घाबरगुंडी उडली म्हणून ते गाडीमध्ये न बसता परत ती जिथे अदृश्य झाली ते बघण्यासाठी गेले. तर तिकडे त्यांची अजून हवा टाईट झाली कारण तिथे पुढेच एक प्रेत जळत होतं. आता त्यांना बऱ्यापैकी अंदाज झाला होता की ते स्मशानामध्ये उभे आहेत. मग आता तिघांची चांगलीच घाबरगुंडी उडली होती. आता तिघही पळत पळत कारमध्ये जाऊन बसले. रमेशनी लगेच गाडी स्टार्ट केली आणि जसा रोड भेटेल तशी गाडी पळवत सुटला. आता रमेशचा पूर्ण लक्ष रोडवर होता आणि आता त्यांनी कुठेच रोडवर न थांबण्याचा निर्णय घेतला. रमेश, उमेश आणि परवीन आता त्यांची हवा टाईट झाल्यामुळे ते एकमेकांशी बोलतही नव्हते. तिघांची धातकीळ बसली होती. ते तिघही एकमेकांकडे बघत होते. रमेशचा सगळा लक्ष रोडवर होता आणि परवीन आणि उमेश हे दोघंही घाबरलेल्या अवस्थेत एकदम कुडकुडी भरल्यासारखे सीटवर बसले होते. आता अचानक रमेशला पाठून त्याच्या खांद्यावर कोणतरी हात ठेवल्याचं जाणवलं म्हणून रमेशनी तो हात झटकण्याचा प्रयत्न केला आणि परत रमेशच्या पाठीवर कोणतरी हात ठेवला म्हणून रमेशनी तो हात झटकण्याचा प्रयत्न करण्यासाठी पाठी बघितलं. तेव्हा रमेशनी भीतीने हंबडा फोडला आणि तो जोर जोरात ओरडू लागला. हे बघून उमेशनीही मागे वळून बघितलं. उमेशच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यांनी पण जोराचं भीतीने हंबडा फोडला कारण दोघांनाही तीच बाई ज्या लोकांनी तिला मागे सोडलं होतं तीच आता प्रवीणच्या बाजूला बसली होती आणि ती परवीनचा जोराचा चावा घेत होती. तिच्या एका हातात मटण होतं तर दुसऱ्या हातात प्रवीणची मान होती आणि ती त्याला खाण्याचा प्रयत्न करत होती आणि ती मागच्या सीटवर पूर्ण भयानक अकराळ विकराळ रूपाने ओरडत होती जोर जोरात. आता रमेशच्या डोक्यात काहीच विचार येत नव्हता. तो पूर्ण सुन्न झाला होता आणि त्याच्या डोळ्यावर अंधारी आली होती आणि त्याच चुकीमध्ये त्यांनी गाडी रस्त्याच्या शेजारी नेऊन उभी करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा तो प्रयत्न फसला आणि गाडी शेजारच्याच एका छोट्या दरीमध्ये जाऊन कोसळली. आता तिघही रात्रभर बेशुद्धीच्या अवस्थेत त्या गाडीमध्येच पडून होते
आणि त्यांनाही भरपूर लागलं होतं. आता रमेशची दुसऱ्याच दिवशी जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा त्यांनी पाहिलं की तो एका हॉस्पिटलमध्ये एका बेडवर झोपलेला आहे आणि त्याचं अंग फार दुखत होतं. तो वेदनेने चाहा करत होता आणि त्यांनी जरा उठण्याचा प्रयत्न केला. इतक्यात रमेशच्या मामानी त्याला बसवायला केलं आणि तो बसू लागला. त्यांनी बसून आजूबाजूच्या बेडवर बघितलं. त्याला तिथे एका बेडवर उमेश दिसला आणि तो आता प्रवीणला शोधू लागला. इतक्यात थोड्याच वेळात तिथे पोलीस आले आणि पोलिसांनी त्याला विचारलं, आता कसं आहेस बाळा? रमेश बोलला, मी जरा बरा आहे आता. पण काय झालं? तर पोलिसांनी सांगितलं, तुमच्या गाडीचा फार मोठा अपघात झाला आहे आणि गाडीचा चेंदामेंदा झालेला आहे. तुम्हीचं जिथे ॲक्सिडेंट झालं तिथे तुमचा एक अजून मित्र दगावलेला आहे तुम्ही, आणि त्याच्या चौकशीसाठी मी इथे आलेलो आहे. तर नेमकं काय झालं हे तू आम्हाला पूर्णपणे सांग. रमेशनी मुंबईपासून जिथपर्यंत ॲक्सिडेंट झालं तिथपर्यंतचा सगळा किस्सा पोलिसांना सांगून टाकला. आणि हेच रमेशचा मामाही ऐकत होता आणि मामावर आलेले 2-3 गावालेही ऐकत होते. ते ऐकून तो किस्सा चकित झाले आणि तेही जरा आता घाबरगुंडी उडली त्यांची. पोलिसांचं काम होतं, त्यांनी विचारायचं काम केलं. पोलिसांना त्याची काहीच भीती वाटली नाही. पण पोलिसांनी त्याला ताकीद दिली की तुला आता गाव सोडून जाता येणार नाही, तू तुझी ट्रीटमेंट इथेच पूर्ण करायची आणि जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत तुला आम्हाला कॉपरेट करावं लागेल. पोलिसांच्या होकाराला त्यांनी होकार दिला, हो चालेल म्हणून. आणि आता पोलीस तिथून निघून गेले. आता रमेश त्याच्या मामांबरोबर आणि गावकऱ्यांबरोबर तिथे बसून होता. आता रमेश उमेशच्या शुद्धीवर येण्याची वाट बघत होता आणि थोड्याच वेळात उमेशलाही शुद्ध आली. आता उमेश शुद्धीवर आल्यावर त्यांनी रमेशला जोराची मिठी मारली आणि दोघंही खुश होते की चला आपण जिवंत राहिलो. पण त्याचबरोबर दोघं एकदम दुःखी होते, कारण त्यांचा एक जवळचा मित्र परवीन त्यांच्यापासून लांब गेला होता कायमचा. आणि इतक्यात त्याचे मामा जवळ आले रमेशचे आणि त्याला बोलले, वाचलाचे बाबांनो, तुम्ही फार लकी आहात, कारण तुम्ही जिथे ॲक्सिडेंट झालं तिथे बरेच लोक मेलेत आणि तिथे एक बाई आहे जिचा आत्मा तडफडत आहे आणि ती भुकेने व्याकुळून मेली होती, म्हणून तिथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे ती जेवण मागते आणि नेमका बळी तुमचा गेला. त्यामुळे रमेशला पण हे ऐकून आश्चर्य वाटलं, पण तो घाबरलेला होता. त्याला काही बोलावं आणि काय नाही हे त्याला समजत नव्हते, कारण तो देवदेव फाटा होता जिथे त्यांचं ॲक्सिडेंट झालं होतं आणि त्या फाट्याजवळ बरेच असे प्रकार लोकांना अनुभवायला आलेले आहेत. तर कोकणातले अशा काही गावं आहेत जिथे फार भयानक भीती वाटते लोकांना जाण्यासाठी आजही रोडवरनं. तर मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि ही कथा आवडली असेल तर या कथेला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या श्री ऑडिओ स्टोरी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.